नगराध्यक्ष आहे, आपले प्रशासन अधिकारी साहेब आणि माझे सर्व शिक्षक मित्र आणि मैत्रिणी, आपण या शोकसभेमध्ये वडाळ सर आणि अजित पवार साहेब या दोघांच्या शोकसभेसाठी उपस्थित आहोत. खरं तर मित्रांनो, ज्या माणसांनी सभा गाजवलेल्या असतात त्यांच्या शोकसभा फार कष्टदायक असतात असं माझं वाटतं. अजित पवारांचं एकीकडे आपल्याला माहिती आहे की अतिशय मुश्किलपणे प्रशासनावर टिप्पणी करणारे, अधिकाऱ्यांना जाबडीत विचारणारे आणि कौतुकाची थापही देणारे असं एकत्रित जे काही आहे, तर रांगडा स्वभाव जो होता अजितदादांचा हा सगळ्यांना परिचित आहे. माझ्या प्रशासकीय कारकिर्दीमध्ये अजितदादांना मला जवळून बघण्याचा योग आलेला आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं की आमच्या प्रशिक्षण काळात त्यांचे किस्से आम्हाला ट्रेनिंगमध्ये सांगितले जायचे की वक्तशीरपणा शिकावा तो अजितदादांकडे. म्हणजे सकाळी 6:30ला सभा असेल तर 6:15ला सगळे अधिकारी उपस्थित असायचे, कारण 6:30ची सभा 6:31 सुद्धा त्यांना चालत नव्हती. 6:30ला तरी सगळे अधिकारी आवश्यक असायचे. दादा जर एखादी आढावा सभा घेणार असतील तर त्या आढावा सभेसाठी अधिकाऱ्यांना जी तयारी करावी लागायची ती खूप वेगळ्या लेवलची असायची. म्हणजे नॉर्मली एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहीत नसेल तर काहीतरी टोलवाटोलीचे उत्तर देण्याचा प्रकार हा प्रशासनात बऱ्याचदा पाहायला मिळतो. तो प्रकार अजितदादांना चालत नव्हता. म्हणजे प्रशासनाच्या दृष्टीने अजितदादांचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे तर ते प्रशासनावर जबरदस्त पकड त्यांची होती आणि महाराष्ट्रासाठी त्यांचे जे काही विजन्स होते अतिशय विजनरी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी मगाशीपासून आपल्या सगळ्यांना ऐकतो आहे, वडाळ सरांच्या बाबतीत पण सगळ्यांनी सांगितलं की अतिशय विनोदी आणि एखाद्या सभेला जिवंतपणा आणण्याचं काम खरं तर ते करायचे कुठली बैठक असली तर. अजितदादांच्या बाबतीत आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे, ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे की दादा सुद्धा एखाद्या सभेत कितीही सिरियस विषय असला तर त्याला विनोदी पद्धतीने करायचे. म्हणजे आपण खूप साऱ्या रील्समध्ये त्यांना बघितलेलं आहे. एका रील्समध्ये शिंदे साहेब सांगतात की मी संध्याकाळपर्यंत सांगतो माझी शपथ घ्यायची की नाही, पण अजितदादा तेवढा विनोद करून सांगतात की मी जर घेणार आहे यांचं तुम्हाला संध्याकाळी कळेल. म्हणजे हा जो विनोद आहे, एखाद्या याच्यात विनोदीपणा आणून एखाद्या सभेला जिवंत करण्याचा जो प्रकार आहे तो अजितदादांनी देखील केलेला आहे. आणि तशाच पद्धतीनं अजितदादांचं कार्यक्षेत्र निश्चितच मोठं होतं. त्यांना भारताच्या कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा एक मोठा नावलौकिक आहे. देशपातळीवर त्यांचं नाव आदरानं घेतलं जातं. आणि फक्त बारामती म्हणून नाही तर महाराष्ट्राच्या विकासाच्या भूमिकेमध्ये त्यांचे जे काही कंट्रीब्युशन राहिलेलं आहे, त्यांचं जे काही मदत राहिलेली आहे, त्यांचं जे काही त्यामध्ये आपलं स्वतःचं जे काही कार्यक्षेत्र आहे त्या सगळ्यामध्ये त्यांनी जे काही कंट्रीब्युशन केलेलं आहे हे खरंच वाखाणण्याजोगं आहे. महाराष्ट्राच्या ते सदैव लक्षात राहील. आणि त्यांच्याबद्दल वेळेबद्दल एवढं बोललं जातं, खरं तर त्यांनी चुकीची वेळ निवडली असं आपण म्हणू शकतो. म्हणजे जागोजागी वेळेवर जायचे परंतु जगातनं अवेळी निघून गेले असे ते अजितदादा. त्यांच्याही पूर्ण कुटुंबांच्या प्रती मी माझ्या संवेदना अर्पण करतो आणि दादांच्या आत्म्याला शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्याच पद्धतीनं वडाळ सरांसोबत माझा फक्त 2 वेळा संबंध आला की जॉईन झाल्यानंतर मला भेटायला आले त्यावेळेस, आणि एकदा मी मुख्याध्यापकांची बैठक घेतली तेव्हा. परंतु पहिल्या बैठकीत सुद्धा आपल्यातले काही मोजके लोक होते. मी मुख्याध्यापकांना बोलवलेलं होतं आणि मला आठवतं की म्हणजे त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचं हास्य कधी संपलं नाही मीडियामध्ये. म्हणजे असं नाही की काहीतरी विनोद होतोय, पण एरवी सुद्धा आपल्या चेहऱ्यावरचं हास्य त्यांच्या कायम असायचं असं मला त्यातनं दिसलं. आणि अशा प्रकारचा व्यक्ती जो सगळ्यांना हसवतो तो अशा आवडी निघून गेला की सगळ्यांच्या डोळ्याला धारा लागतात आणि आपल्याला रडण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. निश्चितच अजितदादांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकीयदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या जे नुकसान झालेलं आहे ते जसं भरून काढणं शक्य नाही, त्याच पद्धतीनं आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्यासाठी वडाळ सरांनी जे काही त्यांचं 30-32 वर्षांच्या त्यांच्या सर्व्हिसमध्ये त्यांच्या सेवेमध्ये जी काही सेवा शिक्षण विभागाची केलेली आहे विद्यार्थ्यांसाठी त्यांचं जे काही कंट्रीब्युशन आहे या सगळ्यामध्ये त्यांनी दिलेलं निश्चितच जे काही कंट्रीब्युशन आहे हे वाखाणण्याजोगं आहे. त्यातनं त्यांचा वसा आणि वारसा आपल्या सगळ्यांना चालवायचा आहे. त्यांनी सांगितलेल्या त्यांच्याकडनं आपण शिकलेल्या ज्या काही गोष्टी आहेत निश्चित आपण त्या सगळ्या स्मरणात ठेवाल. आणि आत्ता बोलताना मगाशी कुणीतरी उल्लेख केला की सूर्याचा कुठेतरी उल्लेख झाला तर उगवलेला सूर्य मावळणार असतो, त्या पद्धतीनं जन्माला आलेला प्रत्येकजण मरणारच असतो. परंतु सूर्य जर संध्याकाळी दुपारी मावळला तर ते आपल्याला मान्य होत नाही. कदाचित हे फक्त कुरुक्षेत्रावर महाभारतात होऊ शकतं, पण भारतात ते शक्य नाही. दुपारी सूर्य कधीही मावळणार नाही. मला वाटतं आयुष्याच्या भर दुपारी या दोघांचे सूर्य मावळलेले आहेत आणि अशा आयुष्याच्या दुपारी त्यांचे सूर्य मावळले तर सूर्यासारख्या कणखर असणाऱ्या या दोन्ही व्यक्तिमत्वांना मी मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. या दोघांनी आयुष्याच्या अत्यंत म्हणजे तुलनेनं अत्यंत कमी कालावधीमध्ये खूप मोठा लौकिक मिळवलेला आहे, मोठं समाजाप्रती आपलं देणं दिलेलं आहे. आता यांच्या ह्या अशा वाईट प्रसंगातनं निश्चितच आपण सगळ्यांनी हे शिकलं पाहिजे. माझ्या सर्व शिक्षकांना अशी विनंती आहे की आपण सगळे निश्चित खूप चांगली सेवा करत आहात. नगर परिषदांच्या शाळेमध्ये आपल्या सगळ्यांची सेवा वाखाणण्याजोगी आहे. परंतु तुम्ही आणि मी सुद्धा प्रशासनात काम करताना आपण खूप साऱ्या गोष्टींकडे लक्ष देतो. शिक्षक विद्यार्थ्यांप्रती कर्तव्यदक्ष असतात
अधिकारी त्यांच्या कर्मचाऱ्यांप्रती आणि जनतेप्रती कृतज्ञ असतात. आपण सगळ्यांना सेवा देता देता आयुष्याच्या एका टप्प्यावर आपण आपल्या स्वतःला सेवा देणं बंद करतो. आपण आपल्या स्वतःकडे दुर्लक्ष करतो. आणि पोलीस विभागाबद्दल आपल्याला माहिती असेल, त्यांचं दरवर्षी फिटनेस चेक होतो. जे भारतीय पोलीस सेवा जी आहे IPS, यांना दरवर्षी त्यांचं मेडिकल फिटनेस चेक करावा लागतो. शासन अर्थात त्यासाठी त्यांना तेवढा आवश्यक निधी देतात आणि त्यातनं ते करतात. पण मी म्हणेल, आपण शासनाच्या निधीची वाट न बघता स्वखर्चातनं का असेना, पण आपण दरवर्षी आपलं स्वतःचं मेडिकल चेकअप नक्की केलं पाहिजे. आपल्याला बऱ्याच असं वाटतं की मला काय होणार आहे. काही लोक जर तब्येतीनं जाड असतील तर त्यांना थोडीशी चिंता वाटेल. माझ्यासारखा फिटनेस जर असेल समजा, तर तुम्हाला वाटेल की याला काही होऊ शकत नाही. पण आत काय चाललंय हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे आपण दरवर्षी आपला मेडिकल चेकअप, हेल्थ चेकअप नक्की केला पाहिजे. ज्या लोकांचे इन्शुरन्स नसतील तर ते इन्शुरन्स प्रत्येकानं काढले पाहिजे. प्रत्येकाचा हेल्थ इन्शुरन्स असला पाहिजे. त्यानंतर आपल्या लोकांचे टर्म इन्शुरन्स बहुधा नसतात. आपल्यातले काही जण OPS वाले असतील, ओल्ड पेन्शन, किंवा काही जण न्यू पेन्शन वाले असतील. जरी आपण ओल्ड पेन्शन वाले असाल किंवा न्यू पेन्शन वाले असाल, परंतु आपलाच पैसा आपल्याला भेटण्यासाठी शासनाला आपल्याला किती प्रयत्न करावा लागतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. निश्चित जसं तरवडे सरांनी सांगितलं की वडाळ सरांच्या सेवाविषयक लाभ देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने निश्चितच आम्ही या गोष्टी जेवढ्या लवकरात लवकर शक्य त्यांना देण्याचा प्रयत्न करू. त्यांचे सगळे लाभ त्यांच्या कुटुंबाला नंतर मिळतील याची मी आपल्याला खात्री देतो. परंतु हे सगळं होत असताना आपण फक्त केवळ शासन प्रशासनाच्या भरोशावर न राहता आपल्या स्वतःच्या पण जबाबदाऱ्या ओळखून आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं, आपण आपले हेल्थ इन्शुरन्स काढणं, आपले टर्म इन्शुरन्स काढणं, या गोष्टी केल्या पाहिजे. आणि आपल्या कुणालाही कुणाच्या आयुष्याचा भरवसा नाहीये. ज्या पद्धतीने ही 2 व्यक्ती आपल्यातनं अचानक निघून गेले, तसं कधी कुठे कुणाचा नंबर लागेल याची शाश्वती नसते. हे सत्य आहे आणि ह्या अंतिम सत्याला आपण सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे. या सगळ्या प्रसंगातनं मी परत एकदा पुनश्च अधोरेखित करू इच्छितो की नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं ह्या दोन्हीही आपल्यातनं निघून गेलेल्या महान व्यक्तींना, त्यांच्या आत्म्याला सुख शांती लाभो अशी मी ईश्वराची प्रार्थना करतो. त्यांच्या कुटुंबाच्या प्रती मी माझ्या वेदना व्यक्त करतो आणि त्यांच्या प्रति पुनश्च एकदा शाब्दिक श्रद्धांजली व्यक्त करतो. आणि आपण सगळ्यांनी निश्चितच यातनं काही ना काही शिकाल. त्यांच्या प्रत्येक गोष्टींना आपण शिकलेले आहात. भविष्यात सुद्धा आपल्याकडे चांगल्या गोष्टी घडतील. आणि ह्या दोघांचा सुद्धा वसा वारसा, राजकीय वसा वारसा हे चालवतील, प्रशासकीय वसा वारसा आपण चालवू. तर दोघांनी सुद्धा आपली जबाबदारी आता ओळखायची आहे. त्यांचा राजकीय आणि प्रशासकीय वसा वारसा आपण चालवायचा आहे. यासाठी आपण कटिबद्ध राहूया. पुनश्च एकदा मी श्रद्धांजली व्यक्त करतो, माझे शब्द अर्पण करतो त्यांच्या चरणी आणि थांबतो. जय.